महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सर्वत्र हर हर महादेवाचा गजर असून अमरावती जिल्ह्यातील कोंडेश्वर आणि नांदगाव येथील खंडेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून विशेष महत्त्व असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील सुमारे 750 वर्षापूर्वीचे भगवान खंडेश्वराचे शिवालय हे पंचक्रोशीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे। निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या ऐतिहासिक मंदिरात महाशिवरात्रीची भव्य यात्रा दरवर्षी साजरी करण्यात येते। निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या ऐतिहासिक मंदिरात महाशिवरात्रीला भव्य यात्रा महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो। दगडी बांधकाम असलेले हे शिवमंदिर कोरीव शिल्प आणि रेखीव बांधकाम यासाठी देखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहे। या प्राचीन देवालयाबाबत व नांदगाव खंडेश्वर या गावाच्या नावाबाबत जुन्या लोकांचं असं सांगणं आहे की कौंडण्य मुनीच्या शिष्यामध्ये खंड्या नावाचा शिष्य हा त्यांचा अत्यंत लाडका होता। या नावाच्या मुनीच्या शिष्याने स्थापना केलेले शिवालय म्हणजेच भगवान खंडेश्वराचे शिवालय याचा उल्लेख पुरातन ग्रंथात सुद्धा आढळून आला आहे। भगवान खंडेश्वराच्या कृपाछत्राखाली नांदणारे गाव म्हणजे नांदगाव खंडेश्वर। नांदगाव खंडेश्वर हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील वसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून ते एक पवित्र शिवक्षेत्र आहे। सोमवार प्रदोष शिवरात्रीला परिसरातील खंडेश्वर, कोंडेश्वर व बोंडेश्वर या 3 शिवतीर्थाची पदयात्रा केल्याने काशीचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे। 1959-60 साली नांदगाव खंडेश्वरच्या नागरिकांनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला। मंदिर हे 20-25 फूट उंच टेकडीवर वसलेले असून मंदिराचा परिसर सुंदर वनश्रीने नटावा म्हणून येथील ग्रामपंचायतीने सभोवताली टेकडीवर विविध वृक्षांची लागवड केली आहे। त्यामुळे हा परिसर सौंदर्यपूर्ण असा बनलेला आहे। या ऐतिहासिक मंदिरात महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून गेल्या 7 दिवसांपासून येथे भजन कीर्तन सुरू आहे। दररोज हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत। महोत्सवानिमित्त काला दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम येथे होत आहेत। येथील यात्रेकरता विशेष बसची व्यवस्था देखील अमरावती आगाराने केली आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।